ही सभा माझ्या हाताच्या पण बाहेर गेलेली आहे, तर कृपया करून आपली माफी मी मागतो। काही RK पवार साहेबांची माफी मागतो। काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी थांबवलं, त्यासाठी मी जरा त्यांची माफी मागतो। काही गैरसोय झाली असेल आणि मोठ्या संख्येमध्ये आलेले सर्व जनसमुदाय, आजच्या या विराट सभेला संबोधित करताना मला आवर्जून कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेला या सर्व कुटुंबाच्या सदस्याच्या लोकांना संबोधित करताना आपल्याला येत्या काळामध्ये जे प्रेरणा घेऊन काम करायचं आहे, काही लोकांना अभिवादन केल्याशिवाय आपण हे कार्यक्रम सुरू करणं योग्य नाही। आपल्या या मतदारसंघाच्या प्रथम आमदार मान्य स्वर्गीय विमलाताई बागल साहेब असतील, मॅडम असतील, स्वर्गीय दौलतराव निकम साहेब असतील, स्वर्गीय शामराव भिवाजी पाटील साहेब असतील, माजी खासदार कैलाशवासी सदाशिवराव मंडलिक साहेब असतील, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेब असतील, स्वर्गीय हिंदराव पाटील साहेब, स्वर्गीय विश्वनाथ नाना पाटील साहेब, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर, स्वर्गीय आप्पासाहेब नलवडे साहेब, स्वर्गीय डॉक्टर घाडी साहेब, स्वर्गीय ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे साहेब, स्वर्गीय राजकुमार हत्तरगी साहेब आणि स्वर्गीय रत्नमाला घाडी साहेब मॅडम, या सगळ्यांना आज मी अभिवादन करून येत्या काळामध्ये कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेच्या या सगळ्या थोर व्यक्त्यांचं प्रेरणा घेऊन येत्या काळामध्ये परिवर्तन घडवायचं आज मुहूर्तमेढ झालेला आहे असं घोषित करायला काही चुकीचं ठरणार नाही। स्वर्गीय राजे साहेबांनी या मतदारसंघाला आपलं कुटुंब म्हणून जोडलं। मी मगाशी आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांना सांगत होतो, जयंत पाटील साहेब मला विचारते पावसामुळे काय होणार। मी म्हटलं पाऊस असू दे काय असू दे, जेवढा पाऊस येणार तेवढी जास्त लोक तुमच्या समोर येणार साहेब। मी जबाबदारीने बोलतो की गैबी चौकामध्ये 2009ला सदाशिवराव मंडलिक साहेबांचा जसा रेकॉर्ड होता तसाच रेकॉर्ड आज या सभेने गेलेला आहे, हे अभिमानाने सांगतो। मी सुरुवातीलाच माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केला, सगळ्या माता भगिनींचं ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, मला सार्क अभिमान आहे। आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या सभेला आले, हे समरजित घाडगेचं महत्व नाही, पवार साहेब इथं आले कारण आज समरजित घाटगेला जो मान सन्मान मिळतो हा तुमच्यामुळे मिळतो। मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो।